जो काही शेवटचा भाग आहे, भाग क्रमांक 5, यातील लेखन प्रकार 2 आज आपण अभ्यासणार आहोत. लेखन प्रकार निबंध लेखन. आपल्या बोर्ड परीक्षेतील शेवटची जी काही कृती आहे त्या कृतीमध्ये हा शेवटचा घटक या ठिकाणी निबंध लेखन आपल्याला विचारला जाणार आहे. निबंध लेखन हा घटक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी आहे. सुरुवातीला आपण निबंध लेखन याच्याविषयी माहिती या ठिकाणी आपण आज अभ्यासू. प्रस्तावना. निबंध हा गद्य लेखनाचा एक प्रकार आहे. त्यात एखाद्या विषयाची सांगोपांग माहिती सुसंगतपणे द्यायची असते. निबंधात कधी एखाद्या समस्येचा उहापोह केलेला असतो. समस्येचे स्वरूप, कारण व उपाय या रीतीने त्याला मांडणी केलेली असते. कधी एखादी वस्तू, ठिकाण, परिसर, प्रसंग, व्यक्ती यांचे वर्णन असते, तर कधी विविध सजीव निर्जीव गोष्टींचे आत्मकथन असते. कधी कधी कल्पनेवर स्वार होऊन अनेक गोष्टींच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे नकारात्मक गुणांचाही निर्देश करायला हरकत नसते. अशा प्रकारे निबंधात आशय विविध रीतीने मांडलेला असतो. शालेय जीवनात तुम्ही निबंध लेखन केलेले आहे. विविध संस्थांमार्फत आयोजित निबंध लेखनाच्या स्पर्धा तुम्ही सहभागी झालेले आहात आणि होणारही आहात. त्या दृष्टीने तुम्हाला निबंध लेखनाचे स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंध लेखन कसे करावे यासंबंधीची माहिती असणे आवश्यक असते. या सर्वांचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला निश्चितच होईल. निबंध लेखनाचे स्वरूप. नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध. निबंधाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे निबंध लेखनात अभिप्रेत असते. निबंध लेखनात आत्मविश्वासाला भरपूर वाव असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहीत आहे, जितके म्हणून माहीत आहे, ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध नव्हे, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचे स्वतःचे विचार सुसूत्र, सुसंबद्ध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे होय. संस्कृतमध्ये अवघ्या 3 शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केले आहे. निबध्यते अस्मिन् इति, अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेत सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. निबंध लेखन ही एक कला आहे आणि प्रयत्नांनी ती साध्य होते. निबंध लेखनाचे प्रकार. स्थूलमानाने निबंधाचे प्रकार खालीलप्रमाणे सांगता येतात. आकडा 1. वर्णनात्मक निबंध. स्थूल, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचे वर्णन. 2 क्रमांक. व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्ती वर्णनात्मक, व्यक्तिप्रधान, चरित्रात्मक. 3 आकडा. आत्मवृत्तात्मक निबंध.
आत्मकथन, मनोगत प्रधान निबंध. चौथा आकडा कल्पना प्रधान निबंध, कल्पना फुलवत केलेले वर्णन, कल्पनारम्य निबंध. आणि शेवटचा निबंध प्रकार पाचवा वैचारिक निबंध. विचारप्रधान, चिंतनपर, समस्या प्रधान, चर्चात्मक निबंध. आता आपण निबंध प्रकाराची थोडक्यात माहिती घेऊ. आकडा 1 वर्णनात्मक निबंध. आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वस्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. आपण जे पाहिले, अनुभवले त्याची शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखे तीक्ष्ण नजर असेल तर तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. वर्णनाला भाषिक अलंकाराचे पाठबळ तर असतेच, शिवाय भाषा ओघवतीही असते. त्यामध्ये भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणेही तितकेच महत्त्वाचे असते. अधूनमधून भाषिक सौंदर्यकणांची उधळण हवीच. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. उदाहरणार्थ नमुना विषय. आमची अविस्मरणीय सहल, वसंत ऋतू, मी पाहिलेला क्रिकेट सामना. तर अशा प्रकारे निबंध क्रमांक 1 हा आपण बघितला. आता निबंध क्रमांक 2 व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. आता ही व्यक्ती कोण असते तर कुणीही असू शकते. अगदी आई, वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी विक्रेती, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत अशी कोणीही. अट फक्त एकच, नेमक्या शब्दांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे हुबेहूब चित्तवेधक कलात्मक शब्दचित्र उभे करता आले पाहिजे. व्यक्तिचित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकांच्या डोळ्यापुढे उभी राहिली पाहिजे. अशा निबंधात त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवनचरित्र तपशीलवारपणे लिहिणे अपेक्षित नसते. तथापि त्या व्यक्तींचे शरीरयष्टी, सवयी, लकबी, रंगरूप, पेहराव, स्वभाव, व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य यांचे वर्णन करणे आवश्यक असते. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे, तर ते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असते. ते वाचून वाचकाला साहित्यिक आनंद आणि प्रेरणा मिळते. व्यक्तिचित्रण मार्मिक शब्दांनी बहरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे. व्यक्तिचित्रणात्मक निबंधाची उदाहरणं बघा. नमुना विषय. माझे आवडते शिक्षक, माझी आई. तर आता निबंध प्रकार पुढचा क्रमांक 3 आत्मवृत्तात्मक निबंध. आत्मवृत्तात्मक निबंध अशा प्रकारच्या निबंधात जो कोणी आपली कथा लिहित असतो, आपल्या भावभावनांचे, सुखदुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. कडूगोड आठवणींचा तो एक रम्य पट असतो. प्रगती पुस्तकाचे, उत्तरपत्रिकेचे जसे आत्मकथन असू शकते, तसेच एखाद्या पुतळ्याचेही असते. बोलणे, व्यक्त होणे महत्त्वाचे असते. कोण बोलत आहे हे जसे महत्त्वाचे, तसेच ते बोलणे
आतून येणेही महत्त्वाचे. त्या व्यक्त होण्यात उमाळा असला पाहिजे. काहीतरी वेगळे सांगण्याची उर्मी असली पाहिजे. त्या आत्मकथनाला भावनांचा स्पर्श लाभला पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधात मी महत्त्वाचा असतो, तो तर हवाच, तरच ते आत्मकथन. पण आत्मकथन मीपणा नसावा. नदीचे आत्मकथन लिहिताना एखादी नदी प्रत्यक्षात समोर अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार नसते. तिथे ती बोलत आहे अशी कल्पनाच करावी लागते. मी रस्ता आहे असे समजून रस्त्याची कैफियत, त्याचे मनोगत, गाराणे, अनुभव शब्दबद्ध करणे हे जसे अवघड नाही, मात्र त्यासाठी विषयाशी प्रयत्नपूर्वक एकरूप व्हावे लागते. कल्पना, विचार आणि भावना या तिन्हींची सांगड घालून प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत स्वतःविषयी लेखन करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध होय. या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मकथन अशीही नावे योजतात. अशा प्रकारच्या निबंधात ज्यांचे आत्मकथन करायचे त्याच्या अंतरंगात मनाने शिरून आपण त्याची सुखदुःखे, अनुभव यांच्याशी एकरूप होऊन कथन करायचे असते. या कथनात कल्पना विस्ताराला भरपूर वाव असतो. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने घडलेल्या प्रसंगांचे संगतवार कथन करण्यापेक्षा काही निवडक प्रसंग चटकदार पद्धतीने लिहिणे परिणामकारक ठरते. आत्मचरित्रात्मक निबंध लिहिताना त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरावे लागते. म्हणजेच परकाया प्रवेश करावा लागतो. तेव्हा आता आईस्क्रीमचं मनोगत कसे लिहाल जरा विचार करा बरं. अशा प्रकारे निबंध क्रमांक 3. आता निबंध क्रमांक 4 पुढील प्रकार कल्पनाप्रधान निबंध. या प्रकारच्या निबंधात कल्पना विलासाला महत्त्व दिले जाते. सहज, सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्यांनी हा निबंध प्रकार नटलेला असतो. परंतु त्याला न्याय देण्यासाठी कल्पना शब्दात गुंफण्याची चांगली तयारी असावी लागते. मी पक्षी झालो तर हा विषय वाचताक्षणी तोच लिहायचा असा मोह विद्यार्थ्यांना होतो. पण 5-10 वाक्यानंतर आगळ्या वेगळ्या कल्पना सुचणे थांबले तर मात्र अडचणी होते. ती होऊ नये यासाठी विविध स्वरूपाच्या कल्पना करण्याचा सवय असावी लागते. कल्पनेच्या दुनियेत रमण्याचा रियाज करावा लागतो. तसा तो फारसा अवघड नसतो. प्रयत्नातून तो साध्य होऊ शकतो. एका कल्पनेतून दुसरीतून तिसरी, चौथी अशी एकापेक्षा एक सुंदर कल्पनांची साखळी जोडता आली पाहिजे. अनोख्या कल्पनांनी नटलेला निबंध वाचकाला नक्कीच गुंतवून ठेवतो. उदाहरणार्थ बघा, कल्पनारम्य निबंध किंवा कल्पनाप्रधान निबंधाचे प्रकार हा नमुना विषय. उदाहरणार्थ, मी अभिनेता अभिनेत्री झाले तर. पुढचा निबंध प्रकार शेवटचा 5वा वैचारिक निबंध. वैचारिक निबंध म्हणजे विचारांना आधारलेला विषय होय. एखाद्या विचाराला समस्येला प्राधान्य देऊन त्यासंबंधीचे साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. उदाहरणार्थ, काय श्रेष्ठ, मन का मनगट असा विषय दिला असेल तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूंचे गुणदोष, त्यांच्या संदर्भातील अनुकूल प्रतिकूल मते, त्यांचे खंडन मंडन, साधक बाधक चर्चा, एखाद्या विषयासंबंधीचे चिंतन या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनात असणे अपेक्षित आहे. त्यामुळे निबंध एकांगी होत नाही, तसेच तो पूर्वग्रह दूषितही होणार नाही.
अशा प्रकारच्या निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षाप्रत पोहोचणे अपेक्षित असते. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते. अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषयच हाताळावेत असे नाही, हलके फुलके विषयही पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. त्यासाठी लेखकाला विचारांची पद्धतशीर तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी या निबंधामध्ये दृष्टांत, दाखले, उदाहरणे देता येतात. उदाहरणार्थ बघा, नमुना विषय, मोबाईल शाबकी वरदान, पर्यावरणापुढील आव्हाने, देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 5 निबंधाचे प्रकार कशा पद्धतीनं आपण लिहावे हे आपण बघितलं. पुढील घटक बघा, निबंध लेखनाची पूर्वतयारी. प्रास्ताविक. निबंध लेखनाची पूर्वतयारी जाणीवपूर्वक करावी लागते. त्यासाठी श्रवण, भाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्दशक्ती विकास आणि लेखन सराव यावर भर दिला पाहिजे. आकडा 1. श्रवण. आतापर्यंत तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आत्मसात केले आहेच. श्रवणातून शब्दसंपत्ती आणि विचार प्रक्रियेचा विकास होतो. त्यामुळे आता हेच कौशल्य आणखी वाढवायचे आहे. त्यासाठी सकस भाषणे, चर्चा ऐका, रेडिओ आणि दूरदर्शनवरील श्राव्य कार्यक्रम ऐका, वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणे ऐका, आंतरजालावर उपलब्ध असलेली उत्तमोत्तम व्याख्याने ऐका, सुंदर अर्थपूर्ण गाणी ऐका, तुम्ही बहुश्रुत व्हा. अशा श्रवणातून निबंध लेखनास उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल. बघा दुसरा आकडा, संभाषण. संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी मिळते, विचाराला चालना मिळते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा वक्तृत्व स्पर्धांमध्ये, परिसंवादांमध्ये, चर्चांमध्ये सहभागी व्हा. आवडत्या विषयावर बोला, शिक्षकांची चर्चा करा. संधी मिळेल तिथे व्यक्त व्हा. त्यामुळे भाषेत सहजता, प्रवाहीपणा येण्यास मदत होईल. तो निबंध लेखनासाठी उपयुक्त ठरेल. तिसरा आकडा, वाचन. भरपूर वाचन करा. दैनंदिन वृत्तपत्रे, अन्य नियतकालिके, आवडीची पुस्तके वाचत राहा. आंतरजालावरही वाचनीय मजकूर उपलब्ध असतो, तो वाचा. पाठ्यपुस्तकातील गद्य पद्य पाठांशी मिळते जुळते लेखन पूरक वाचन करत राहा. रसिक वाचक व्हा. वाचनाने भाषा विकसित होईल, शब्दसंपत्ती वाढेल, विचारांची मांडणी कळेल, विचाराला चालना मिळेल, सर्जनाची प्रेरणा मिळेल. निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषया संबंधाने वाचन करा. चौथा आकडा, लेखन. तुमच्या श्रवण, संभाषण, वाचन यामध्ये जे जे तुम्हाला आवडले, सुचले, पटले ते लिहून ठेवा. तुमच्या वाचनात, ऐकण्यात जी जी उपयुक्त माहिती येईल ती माहिती वहीत तत्परतेने लिहून ठेवा. ही माहिती फावल्या वेळात वाचत राहा. या माहितीचा वापर कोणत्या निबंधात कसा किती करता येईल याचा विचार करून ठेवा. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. येता जाता, विश्रांतीच्या वेळी, फावल्या रिकाम्या वेळी तुम्ही हे सर्व करू शकता. हे सर्व सहजपणे आवडीने करण्याची सवय लावून घ्या. यालाच व्यासंगाची सुरुवात म्हणतात. तो वाढवत न्या. विविध विषयांची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणे हे तुमच्या निबंध लेखनाचे बीज भांडवल आहे. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होतो. पाचवा आकडा, निरीक्षण. आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा. एखादे प्रदर्शन, मंडई, रेल्वे स्टेशन,
ग्रंथालय, उपाहारगृह, बाजार, मेळावे, सभा, संमेलने अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, तिथली माणसे, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव, हालचाली इत्यादी सहजपणे बघत राहा. निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे, क्रिकेट मॅचचे, रहदारीचे निरीक्षण करा. हे सर्व येता जाता होऊ शकते. या निरीक्षणामधून तुम्हाला साध्य गोष्टींमध्ये ही मोठा आशय गवसेल, जो निबंध लेखनाला उपयोगी पडू शकतो. विशेषतः वर्णनात्मक निबंध हे निरीक्षण तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. 6वा आकडा, शब्दसंपत्ती विकास. शब्दांचे महात्म्य. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत असे सांगितले आहे. जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोडके. शब्दांची व्यापती तेने पाडे, अनुभवावी ज्ञानेश्वरी. अध्याय 4, ओवी क्रमांक 215. जसे सूर्यबिंब दिसायला तळहाता एवढेच दिसते, पण त्रिभुवने उनी पडावीत इतका त्याचा प्रकाश असतो, अगदी त्याप्रमाणे शब्दांचे व्यापकपणही तुमच्या अनुभवास येईल. उत्तम निबंध लेखनासाठी शब्दनिवडीचे महत्त्व सर्वात जास्त असते. म्हणून तुम्ही शब्दांची संपत्ती वाढवा, शब्दश्रीमंत व्हा. या शब्दश्रीमंतीचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर केव्हा आणि कसा करायचा याचे कौशल्य आत्मसात करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, तत्सम शब्द, सुंदर वचने, वाक्प्रचार, म्हणी, काव्यपंक्ती, संस्मरणीय अवतरणे, अलंकारिक वाक्ये, छोटेसे चुटके इत्यादींचा संग्रह तुमच्याकडे असला पाहिजे. 7वा आकडा, सराव. उत्तम निबंध लिहिता यावा यासाठी लेखन सराव हवाच. एकाच निबंधाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने कशी करता येईल, एकाच निबंधाचा समारोप वेगवेगळ्या प्रकारांनी कसा करता येईल, एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल याचा सराव करा. करून तर पहा. रोज 8 ते 10 वाक्ये लिहिल्याशिवाय झोपू नका. प्रसंगी पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा लिहा, पण लिहा. लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंध लेखनाची सर्वात उत्तम पूर्वतयारी आहे. स्वतःच्या शब्दात स्वतःचे अनुभव लिहिणे हा उत्तम सराव आहे. थोडक्यात, उत्तम निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे होय. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सुसूत्रपणे कसा मांडता येईल, यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे. चिंतन मनन केले पाहिजे. आपले लेखन सहज, सुलभ, प्रवाही, अर्थवाही शब्दात कसे होईल, वाचकांना ते वाचावेसे कसे वाटेल, हा विचार मनात सतत घोळू द्यावा. पुढील घटक बघा. उत्तम निबंध लेखन कसे करावे. निबंध लेखन करताना खालील बाबी महत्त्वाच्या असतात. आकर्षक सुरुवात, एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे, परिणामकारक शेवट. पुढचा, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर. पुढचा घटक, अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर. पुढचा, अर्थपूर्ण शब्दरचना, विराम चिन्हांचा आवश्यक तेथे वापर, परिच्छेद रचना. लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन, प्रासादिक भाषाशैली, पालाळ आणि पुनरुक्ती होणार नाही याबाबत घेतली जाणारी दक्षता, स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी
अन्य ठिकाणाहून मजकूर उतरवून काढलेला नसावा. आणि निबंध लेखनाचा शेवट. समारोप. या ठिकाणी उत्कृष्ट निबंध कसा लिहावा यासंबंधीचे विवेचन केले आहे. मात्र सुरुवातीलाच असा निबंध लिहिता येईल असे नाही, अथवा यामधील सर्व अपेक्षा इयत्ता 12वी मधील निबंध लेखनासाठी जशाच्या तशा लागू होतील असेही नाही. परंतु भविष्यात महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा परीक्षांसाठी अथवा एखाद्या स्पर्धेत सहभागी होताना हे विवेचन मार्गदर्शक ठरेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंध हा प्रकार आज आपण या ठिकाणी अभ्यासला. आता कृती बघा दिलेली आहेत आपल्याला पान नंबर 135 वरती. खालील विषयावर निबंध लेखन करा. पहिला आहे वर्णनात्मक निबंध.